नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. सकाळी 9:30 वाजलेले होते. आर्यवीर आपल्या केबिनमध्ये एका अतिशय महत्त्वाच्या प्रोजेक्टची फाईल पाहत होता. त्या प्रोजेक्टचं नाव होतं प्रोजेक्ट ओरियन. हा प्रोजेक्ट कंपनीसाठी अत्यंत गोपनीय होता. जगातील अनेक मोठ्या कंपन्या या प्रोजेक्टवर लक्ष ठेवून असतात. केबिनमध्ये विवान प्रवेश करतो, पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं असणारं हसू दिसत नव्हतं. आर्यवीर लगेच ओळखतो की काहीतरी गंभीर झालं आहे. तो म्हणाला, "काय झालं?" विवान टॅबलेट त्याच्यासमोर ठेवत म्हणतो, "ही सकाळची बातमी बघ." आर्यवीर स्क्रीनकडे पाहतो आणि काही क्षणांसाठी त्याच्या चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं होतं. बातमीमध्ये प्रतिस्पर्धी कंपनीने अगदी त्याच वैशिष्ट्यांचा नवीन प्रोजेक्ट जाहीर केलेला असतो, जे फक्त आर्यवीर, विवान आणि काही निवडक अधिकाऱ्यांनाच माहीत होतं. आर्यवीर शांत आवाजात म्हणाला, "हे कसं शक्य आहे?" "हे अशक्य आहे," विवान म्हणाला. "अशक्य नाही. आपल्या कंपनीत कोणीतरी असा आहे जो माहिती बाहेर पोहोचवत आहे." दोघांमध्ये शांतता पसरते. आर्यवीर खिडकीतून संपूर्ण ऑफिसकडे पाहत राहतो. तो म्हणाला, "शत्रू बाहेर नाही विवान, तो आपल्या लोकांमध्येच आहे." त्याच दिवशी संपूर्ण कंपनीची इमर्जन्सी मीटिंग बोलावली जाते. सर्व विभाग प्रमुख उपस्थित असतात. आर्यवीर सर्वांकडे पाहत म्हणाला, "आजपासून प्रोजेक्ट ओरियनची माहिती फक्त संबंधित टीमपर्यंतच मर्यादित राहील. कोणतीही फाईल, कोणताही डेटा आणि कोणताही मेल परवानगीशिवाय कंपनीबाहेर जाणार नाही." एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, "सर, तुम्हाला कोणावर संशय आहे का?" आर्यवीर ठामपणे म्हणाला, "संशय प्रत्येकावर आहे, जोपर्यंत सत्य समोर येत नाही." हे ऐकताच संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू होते. मीटिंग संपल्यानंतर आरोही आपल्या केबिनमध्ये येते. तिला आजचं वातावरण काहीसं वेगळं वाटत होतं. सारा तिच्याजवळ येते आणि म्हणते, "काय झालं? आज सगळे इतके तणावात का आहेत?" आरोही म्हणाली, "काहीतरी मोठं घडलं आहे, पण अजून संपूर्ण सत्य कोणालाही माहीत नाही." संध्याकाळी ऑफिस जवळपास रिकामं झालेलं होतं. आरोही आपल्या डेस्कवर काही कागद शोधत असते. तेवढ्यात तिची नजर कॉरिडॉरच्या शेवटच्या टोकाला जाते. एक कर्मचारी आजूबाजूला पाहत सावधपणे एका बंद मीटिंग रूममध्ये शिरतो. त्याच्या हातात एक काळी पेनड्राईव्ह असते. आरोहीच्या मनात संशय निर्माण होतो. ती काही अंतर ठेवून त्या व्यक्तीच्या मागे जाते. मीटिंग रूमचं दार पूर्णपणे बंद केलं नव्हतं. आरोही आतमध्ये डोकावून पाहते. तो कर्मचारी लॅपटॉप उघडून काही फाईल्स कॉपी करत असतो. इतक्यात त्याचा फोन वाजतो. तो फोन उचलतो आणि हळू आवाजात म्हणतो, "हो, आज रात्री सगळी माहिती मिळेल, पण आधी उरलेले पैसे माझ्या खात्यात आले पाहिजेत." हे ऐकताच आरोहीच्या चेहऱ्यावर जणू रक्तच उतरलं जातं. ती लगेच मोबाईल काढून त्या व्यक्तीचा फोटो काढण्याचा प्रयत्न करते, पण चुकून तिच्या मोबाईलवरून नोटिफिकेशनचा आवाज येतो. टिंग! आतला माणूस दचकतो आणि तो लगेचच मागे वळून पाहतो. आरोही घाबरून तिथून धावत निघते. तो कर्मचारीही तिच्या मागे धावू लागतो. रिकाम्या ऑफिसमध्ये कॉरिडॉरमधून सुरू झालेला तो पाठलाग अधिकच वेग घेतो. आरोही धावत धावत एका वळणावर येते आणि समोरून येणाऱ्या व्यक्तीवर जोरात आदळते. तिच्या हातातील फोन खाली पडतो. ती डोकं वर करून पाहते तर समोर आर्यवीर उभा होता. आरोहीचा श्वास जोरजोरात सुरू असतो. आर्यवीर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, "आरोही, काय झालं?" आरोही घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "सर, आपल्या कंपनीतला कोणीतरी माहिती विकतोय." आर्यवीरच्या चेहऱ्यावरचा भाव क्षणातच बदलतात. तो मागे वळून कॉरिडॉरकडे पाहतो, पण तोपर्यंत तो संशयित कर्मचारी गायब झालेला असतो. आरोही मात्र अजूनही धापा टाकत होती. आर्यवीर तिला शांत करत म्हणाला, "शांत हो. आधी काय झालं आहे ते मला सगळं नीट सांग." आरोही त्याच्याकडे पाहते. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात भीती होती आणि पहिल्यांदाच आर्यवीरला हे जाणवलं होतं की ही फक्त कंपनीची लढाई नाही, तर आता आरोहीच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उभा राहिला आहे.
रात्री आर्यवीरच्या केबिनमध्ये फक्त आर्यवीर, विवान आणि आरोही उपस्थित असतात. बाहेर संपूर्ण मजला रिकामा झालेला होता. केबिनचं दार आतून बंद केलेलं असतं. आरोही शांत झाल्यावर घडलेला संपूर्ण प्रकार सांगायला सुरुवात करते. ती म्हणाली, मी त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट पाहिला नाही, पण त्याने फोनवर एवढंच म्हटलं, आधी उरलेले पैसे माझ्या खात्यात आले पाहिजेत. त्यानंतर तो लॅपटॉपमधून काही फाईल्स कॉपी करत होता. विवान गंभीरपणे म्हणाला, म्हणजे आपला संशय खरा होता तर? आर्यवीर काही क्षण विचारात पडतो. तो टेबलावरील पेनड्राईव्हकडे पाहत म्हणतो, नाही, अजूनही आपण फक्त अंदाज लावतोय. कोणावरही आरोप करण्याआधी आपल्याकडे पुरावे हवे. आरोही अचानक म्हणाली, CCTV फुटेज चेक करूया. विवान लगेच सेक्युरिटी विभागाशी संपर्क करतो. काही मिनिटातच फुटेज स्क्रीनवर दिसू लागतं. कॉरिडॉर, मीटिंग रूम, आरोही धावताना सगळं दिसत असतं. पण ज्या क्षणी संशयित व्यक्तीचा चेहरा दिसणार असतो, त्याच क्षणी स्क्रीन अचानक काळी पडते. 5 मिनिटांचं फुटेज गायब असतं. विवान आश्चर्याने म्हणाला, हे कसं शक्य आहे? आर्यवीर शांतपणे म्हणाला, कारण त्याला आधीपासूनच माहीत होतं की कोणता कॅमेरा बंद करायचा. केबिनमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरते. आरोही टेबलावर ठेवलेल्या कंपनीच्या फ्लोअर मॅपकडे पाहते. ती काही सेकंद विचार करते. मग अचानक तिच्या डोळ्यात चमक येते. आरोही म्हणाली, सर, त्या मीटिंग रूममध्ये जाण्यासाठी फक्त 3 मार्ग आहेत. ती मॅपवर बोट ठेवते. मी हा कॉरिडॉर वापरला, पण तो माणूस दुसऱ्या मार्गाने पळाला. विवानला काही समजत नाही. तो म्हणाला, म्हणजे? आरोही म्हणाली, त्या मार्गावर कॅमेरा नाही, पण तिथे बायोमेट्रिक दरवाजा नक्कीच आहे. आर्यवीर लगेच म्हणाला, एक्सलंट, मिस प्रधान. ते तिघेही सर्व्हर रूमकडे जातात. तिथे कंपनीचा IT प्रमुख त्या तिघांचीच वाट पाहत होता. आर्यवीर म्हणाला, रात्री 8 ते 9 या वेळेत त्या बायोमेट्रिक दरवाजातून कोण कोण गेलं याची यादी मला हवी आहे. IT प्रमुख लगेचच सिस्टीम उघडतो. स्क्रीनवर एकामागून एक नावं दिसू लागतात. 1, 2, 3, 4. एकूण फक्त 4 जणांनी त्या दरवाजाचा वापर केलेला असतो. विवान म्हणाला, म्हणजे संशयितांची यादी अजूनच कमी झाली. ती आता 4 लोकांपर्यंत आली आहे. आरोही सुटकेचा श्वास घेते. तेवढ्यात IT प्रमुख घाबरत म्हणतो, सर, 1 मिनिट. तो पुन्हा स्क्रीनकडे पाहतो आणि त्याचा चेहरा फिकट पडतो. आर्यवीर म्हणाला, काय झालं? IT प्रमुख म्हणाला, या 4 नावांपैकी एक ID बनावट आहे. आरोही आश्चर्याने म्हणाली, बनावट? IT प्रमुख म्हणाला, हो, कारण आपल्या कंपनीत या नावाचा कोणताही कर्मचारी नाही. आर्यवीरच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्याच क्षणी सर्व्हर रूममधील लाईट्स 2-3 वेळा लुकलुकतात. अचानक संपूर्ण सिस्टीमवर लाल रंगाची चेतावणी दिसू लागते. अनऑथराइज्ड ॲक्सेस डिटेक्टेड. IT प्रमुख घाबरून म्हणतो, सर, कोणीतरी आत्ताच आपल्या सर्व्हरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. सगळे स्क्रीनकडे धावतात. डेटा वेगाने कॉपी होऊ लागतो. आरोही क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, थांबा, मुख्य नेटवर्क बंद करू नका. तो पळून जाईल. त्याऐवजी बॅकअप सर्व्हरवर ट्रॅप तयार करा. IT प्रमुख तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. एवढ्या तणावाच्या परिस्थितीतही तिचं डोकं मात्र एकदम अचूक काम करत होतं. आर्यवीर 1 सेकंदही न दवडता म्हणतो, डू इट. आरोही काही कमांड सांगते. IT टीम त्या अंमलात आणते. काही सेकंदांनी स्क्रीनवर संदेश झळकतो, कनेक्शन ट्रेस्ड सक्सेसफुली. IT प्रमुख आनंदाने म्हणतो, सर, सिग्नल कंपनीच्या बाहेरून नाही. आर्यवीर पुढे सरकत म्हणाला, मग कुठून आहे? IT प्रमुख स्क्रीनकडे बोट दाखवत म्हणाला, याच इमारतीच्या 21व्या मजल्यावरून. तो मजला सामान्य कर्मचाऱ्यांसाठी बंद होता. त्या मजल्यावर फक्त काही निवडक लोकांनाच प्रवेश असतो. आरोही आणि आर्यवीर एकमेकांकडे पाहतात. आरोही हळू आवाजात म्हणाली, म्हणजे गद्दार अजूनही इमारतीतच आहे. आर्यवीरचा आवाज ठाम होतो आणि आज तो आपल्यापासून सुटणार नाही. दोघेही लिफ्टकडे धावतात. लिफ्टचं दार बंद होतं आणि ती 21व्या मजल्याकडे वेगाने निघते. लिफ्ट वेगाने 21व्या मजल्याकडे जात असते. आरोही, आर्यवीर आणि विवान तिघेही शांत उभे असतात.
लिफ्टमध्ये फक्त डिजिटल स्क्रीनवर बदलणारे आकडे दिसत असतात. 18, 19, 20 आणि 21. दार हळूहळू उघडतं. संपूर्ण मजला अंधारात बुडालेला असतो. फक्त इमर्जन्सी लाईटचा फिकट प्रकाश दिसत असतो. आरोही हळू आवाजात म्हणाली, इथे तर कोणीच नाही. आर्यवीर म्हणाला, जो दिसतो तो गुन्हेगार नसतो आणि जो गुन्हेगार असतो तो सहसा दिसत नाही. तिघेही सावधपणे पुढे जातात. अचानक एका केबिनमधून लॅपटॉप बंद करण्याचा आवाज येतो. आर्यवीर हातानेच इशारा करतो. विमान दुसऱ्या बाजूने जातो. आरोही शांतपणे त्या केबिनच्या दाराजवळ पोहोचते. ती आतमध्ये डोकावते, पण केबिन रिकामी असते. टेबलावर फक्त एक लॅपटॉप सुरू असतो. स्क्रीनवर एकच संदेश दिसत होता, टू लेट. आरोही म्हणाली, सर तो इथेच होता. आर्यवीर लॅपटॉप तपासतो. हार्ड डिस्क पूर्णपणे फॉर्मॅट केलेली असते. कोणताही पुरावा उरलेला नसतो. तेवढ्यात विवानला खिडकीजवळ काहीतरी दिसतं. तो म्हणतो, आर्य इकडे ये. खिडकी उघडी असते. बाहेर फायर एस्केपच्या जिन्यावर ताज्या बुटांचे ठसे दिसत असतात. आर्यवीर म्हणाला, तो अजून दूर गेला नसेल. तिघेही जिन्याकडे धावतात. दुसरीकडे काळ्या होडीमध्ये एक व्यक्ती वेगाने जिना उतरू लागतो. त्याच्या हातात एक काळी बॅग होती. तो सतत मागे वळून पाहत होता. आरोही धावताना अचानक थांबते. ती खाली पाहते. जिन्याच्या कोपऱ्यात एक छोटंसं सिल्वर रंगाचं कफलिंक पडलेलं असतं. त्यावर कंपनीचा लोगो कोरलेला असतो. आरोही ते उचलते आणि म्हणते, सर हे बघा. आर्यवीर ते हातात घेतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. विवान म्हणाला, काय झालं? हे तुझ्या ओळखीचं आहे का? आर्यवीर काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, हे कफलिंक कंपनीत सर्वांना मिळत नाही. आरोही म्हणाली, म्हणजे? आर्यवीर उत्तर देतो, हे फक्त सिनियर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलसाठी बनवलं जातं. म्हणजे संशयितांची यादी आणखी लहान झाली आहे. तेवढ्यात खालच्या मजल्यावरून दार जोरात बंद झाल्याचा आवाज येतो. तिघेही खाली धावतात, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. बाहेर एक काळी कार भरधाव वेगाने निघून गेलेली असते. आरोही नाराज होऊन म्हणाली, पुन्हा निसटला. आर्यवीर मात्र शांत असतो. तो कार ज्या दिशेने गेली त्या दिशेकडे पाहत राहतो. विवान म्हणाला, आर्य, आपण इतक्या जवळ येऊनही हरलो. आर्यवीर हलकसं हसतो. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे पाहते. तो म्हणाला, नाही विवान, आज आपण पहिल्यांदाच जिंकलो. विवान म्हणाला, ते कसं? आर्यवीर हातातील कफलिंक दाखवत म्हणतो, तो घाईमध्ये एक चूक करून गेला. आरोही म्हणाली, म्हणजे आता आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो? आर्यवीर म्हणाला, नक्कीच. आर्यवीर आपल्या केबिनमध्ये एकटाच बसलेला होता. ते कफलिंक टेबलावर ठेवलेलं असतं. आरोही दार ठोठावून आतमध्ये येते. तिच्या हातात 2 कप कॉफी असतात. आरोही म्हणाली, आज तुमची टर्न. कॉफी मी आणली आहे. आर्यवीर हलकसं हसतो. दोघेही खिडकीजवळ उभे राहून कॉफी पित असतात. काही क्षण शांतता पसरते. मग आर्यवीर म्हणाला, आज तू नसतीस तर हा धागा आपल्याला मिळालाच नसता. आरोही म्हणाली, आणि तुम्ही नसता तर मी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेच नसते. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, माहिती आहे, मी आयुष्यात कोणावरही इतक्या सहज विश्वास ठेवत नाही. आरोही हसत म्हणाली, मग? आर्यवीर शांतपणे म्हणाला, पण तुझ्यावर ठेवतो. ते ऐकून आरोही काही क्षण निशब्द होते. तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मित उमटतं. ती काही बोलत नाही, फक्त त्याच्याकडे पाहत राहते. त्या दोघांमध्ये कोणतेही शब्द नव्हते, पण विश्वास मात्र स्पष्ट दिसत आणि जाणवत होता. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला एका आलिशान ऑफिसमध्ये एक अनोळखी व्यक्ती टेबलासमोर बसली होती. त्याच्यासमोर तोच मुखवटा घातलेला माणूस उभा असतो. तो अनोळखी व्यक्ती रागाने म्हणतो, आर्यवीरला कमी समजण्याची चूक पुन्हा करू नकोस. मुखवटाधारी व्यक्ती म्हणते, सर, पुढच्या वेळी कोणताही पुरावा उरणार नाही. अनोळखी व्यक्ती टेबलावर मूठ आपटते. मला आश्वासने नकोत. मला आर्यवीरचा पराभव हवा आहे. त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. फक्त त्याच्या हातातील महागडं घड्याळ
आणि थंड स्मित दिसतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यवीर नेहमीपेक्षा लवकर ऑफिसमध्ये पोहोचतो. त्याच्या केबिनमध्ये फक्त विवान उपस्थित असतो. टेबलावर काल सापडलेलं सिल्वर कफलिंग ठेवलेलं असतं. विवान म्हणाला, मी रात्रभर सिनियर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधल्या प्रत्येक सदस्याची माहिती तपासली. आर्यवीर लगेच म्हणाला, मग तुला काही मिळालं? विवान टॅबलेट त्याच्यासमोर ठेवतो. विवान म्हणाला, या डिझाईनचं कफलिंग कंपनीने फक्त 12 जणांना दिलं होतं. आर्यवीर शांतपणे त्या 12 नावांकडे पाहतो. मग तो म्हणाला, नाही, या यादीतील गद्दार इतका मूर्ख नसेल की तो स्वतःचं कफलिंग घालून येईल. विवान आश्चर्याने म्हणाला, म्हणजे? आर्यवीर म्हणाला, कोणीतरी आपल्याला चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतोय. तेवढ्यात आरोही केबिनमध्ये येते. तिच्या हातात एक फाईल असते. आरोही म्हणाली, सर, मला एक विचित्र गोष्ट सापडली आहे. ती फाईल उघडते. त्यात मागील 6 महिन्यांच्या मीटिंग्सचं वेळापत्रक असतं. आरोही एक एक पान दाखवत म्हणाली, ज्या दिवशी प्रोजेक्ट ओरियनबद्दल मीटिंग झाली त्याच दिवशी प्रतिस्पर्धी कंपनीने अगदी त्याच विषयावर काम सुरू केलं. विवान म्हणाला, हा तर योगायोगही असू शकतो. आरोही शांतपणे म्हणाली, एकदा, दोनदा, फार फार तर 3दा योगायोग असतो, 6 वेळा नाही. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसतो. तो म्हणाला, कदाचित म्हणूनच तू माझ्या टीममध्ये सर्वात वेगळी आहेस. आरोही पुढे म्हणाली, मला वाटतं गद्दार मीटिंगनंतर माहिती पाठवत नाही. आर्यवीर लगेच म्हणाला, मग? आरोही व्हाईटबोर्डवर वेळ लिहिते. माहिती मीटिंग सुरू असतानाच कंपनी बाहेर जाते. क्षणभर दोघेही तिच्याकडे एकटक पाहत राहतात. विवान म्हणाला, पण मीटिंगमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी आहे. आरोही लगेच म्हणाली, आय ॲप्रिशिएट, पण हो स्मार्ट वॉच, ब्लूटूथ पेन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वापरता येऊ शकतात. आर्यवीरच्या डोळ्यात चमक येते. एक्सलंट, तो म्हणाला. तो लगेचच निर्णय घेतो. आज दुपारी आणखी एक प्रोजेक्ट ओरियन मीटिंग होईल. विवान म्हणाला, पण अजूनही नवीन काही ठरलेलं नाही. आर्यवीर हलकंसं हसतो. ठरलेलं नाही, पण ठरल्याचं दाखवायचं आहे. आरोही लगेच त्याचा प्लॅन ओळखते. ती हसत म्हणाली, म्हणजे आता आपणच जाळं टाकणार आहोत तर? आर्यवीर म्हणाला, आणि तो गद्दार स्वतःच त्यात अडकणार. दुपारी कॉन्फरन्स रूममध्ये फक्त निवडक अधिकारी बसलेले होते. आर्यवीर मुद्दाम सांगतो, प्रोजेक्ट ओरियनचा मुख्य सर्व्हर आज मध्यरात्री तिसऱ्या डेटा सेंटरमध्ये हलवला जाणार आहे. खरं तर अशी कोणतीही योजना नव्हती. ती पूर्णपणे खोटी माहिती होती. आरोही मीटिंगमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी बारकाईने पाहत होती. एक व्यक्ती 2 सेकंदांसाठी घाबरल्यासारखी दिसते, पण लगेच तो स्वतःला सावरते. आरोही ती गोष्ट लक्षात ठेवते. रात्री घड्याळात 12 वाजले होते. खरं डेटा सेंटर पूर्णपणे सुरक्षित असतं, पण तिसऱ्या डेटा सेंटरभोवती कंपनीच्या सुरक्षा पथकातील अधिकारी साध्या कपड्यात तैनात असतात. आर्यवीर, विवान आणि आरोही कंट्रोल रूममधून प्रत्येक कॅमेऱ्यावर लक्ष ठेवून असतात. सगळीकडे शांतता होती. अचानक एक राखाडी रंगाची सेडान कार डेटा सेंटरपासून काही अंतरावर येऊन थांबते. त्यामधून काळ्या जॅकेटमध्ये एक व्यक्ती उतरते. त्याने डोक्यावर कॅप आणि चेहऱ्यावर मास्क घातलेला असतो. तो आजूबाजूला बारकाईने पाहतो आणि कोणालाही संशय येणार नाही अशा शांतपणे डेटा सेंटरच्या प्रवेशद्वाराकडे चालू लागतो. विवान हळू आवाजात म्हणाला, आर्य, मासा गळाला लागलाय. आरोहीचा श्वास वाढतो. आर्यवीर लगेच इंटरकॉम उचलतो. तो शांत पण ठाम आवाजात म्हणतो, सर्व युनिट्स सावध राहा, पण माझ्या आदेशाशिवाय कोणीही हालचाल करायची नाही. विवान आश्चर्याने म्हणाला, आता पकडूया ना त्याला? आर्यवीर म्हणाला, नाही, मला फक्त प्यादा नको आहे. मला त्याच्या मागचा खेळाडू हवा आहे. तेवढ्यात ती व्यक्ती मोबाईल काढते. तो एका नंबरवर कॉल लावतो. कंट्रोल रूममधील ऑडिओ ट्रेसिंग सिस्टीममुळे त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. तो हळू आवाजात म्हणतो, सर, मी डेटा सेंटरजवळ पोहोचलो आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने कोणीतरी उत्तर देतं आणि त्या व्यक्तीचा आवाज ऐकताच आर्यवीरच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलतात. तो आवाज त्याला ओळखीचा असतो.
तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.